नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सामनाचे संपादक संजय राऊत याने घेतलेली मुलाखत आणि त्या सोबत असलेले दिग्दर्शक मांजरेकर या तिघांनी संयुक्त अशी एक मुलाखत राऊत याने घेतली. आणि त्यावेळेला बोलताना उद्धव ठाकरे असे म्हणाले की भारतीय जनता पार्टी ही मुंबईच्या विकासाच्या नावाखाली मुंबईची जागा ही मोठमोठ्या बिल्डर्सला आणि अदानीला देऊ इच्छिते आणि मुंबईमध्ये प्रदूषण निर्माण करते आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातील जनता, मुंबईची जनता ही भारतीय जनता पार्टीला धडा शिकवेल आणि आमच्या युतीलाच विजयी करेल असं त्यांनी या ठिकाणी आशावाद व्यक्त केला. राज ठाकरे यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण आहे ते एकदम खालच्या थरावर आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही पुढाकार घेतलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीला कुठल्याही प्रकारचं मुंबईच्या विकासामध्ये रस नाही, तर इथल्या महत्त्वाच्या जागांवर त्यांचं लक्ष आहे. मग धारावी झोपडपट्टी असो, ही झोपडपट्टी बिल्डरच्या घशात, अडाणीच्या घशात घालण्याचं त्यांचं डाव आहे. राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदी सक्तीचं या ठिकाणी धोरण राबवलं जातं आणि मराठी माणसावर अन्याय करताय. आणि म्हणून मराठी माणसाचं अस्तित्व ठेवण्यासाठी या ठिकाणी सर्व लोकांनी मनसेच्या आणि उद्धव शिवसेनेच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबईचा मराठी माणूस जागृत आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी मराठी माणूस एकत्र राहील. मराठी वृत्तपत्र असतील, मराठी विचारवंत असतील, त्यांनी मनसे आणि शिवसेनेच्या पाठीशी, उद्धव सेनेच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. आपल्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही युती यासाठी केली की महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये किंवा मुंबईचं नुकसान होऊ नये. आणि मुंबईचं नुकसान हे महत्त्वाचं आहे. निवडणुका येतील जातील, पण महाराष्ट्रातील मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं, मुंबईचं नुकसान भारतीय जनता पार्टीच्या हातून होऊ नये म्हणून आम्ही आमचे सर्व मतभेद विसरून उद्धव सेनेशी युती केलेली आहे. आणि राज आणि उद्धव यांनी एकत्र येऊन मराठी माणसाची अस्मिता जोपासण्यासाठी मुंबईला लक्ष केंद्रित केलेलं आहे. आपसातील मतभेद विसरून राज आणि उद्धव हे स्वतः शिवसेनेच्या शाखांना भेट देत आहेत आणि शिवसैनिकांमध्येचं मनोमिलन करत आहे आणि मराठी माणसाची एकजूट भक्कम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आपल्या भाषणामध्ये, आपल्या इंटरव्ह्यूमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांनी प्रदूषणाचा मुद्दा घेतलेला आहे. विकासाच्या नावाखाली या ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधण्यात येत आहेत आणि त्यामुळं प्रदूषण निर्माण झालेलं आहे. धुळीचं साम्राज्य आहे. दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषण हे मुंबईमध्ये आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य मध्यम वर्ग अडचणीत आलेला आहे. रहदारीचा प्रश्न आहे. विकास सांगून भारतीय जनता पार्टी ही येथील लोकांचं शोषण करते आहे आणि एक विकृत राजकारण, आणि ते विकृत राजकारण आता आपल्याला देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. मुंबई घशात घालण्याचं काम गुजराती शहा मोदी यांचं चाललेलं आहे आणि याला लोक कशा प्रकारे उत्तर देतील
या संदर्भात थोड्या दिवसात आपल्याला समजून राहणार आहे. परंतु उद्धव आणि राज एकत्र आल्यामुळं मराठी माणसाला आता जाणीव झाली आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या साम दाम दंड भेद नीतीला आपण श्रेय देऊ आणि त्या प्रश्न मराठी माणसाला आपल्या अस्मितेसाठी शिवसेनेच्यासाठी भक्कम पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.